नदीच्या तळाला आणि 17 नंबर पालखीला 17 नंबर पालखीला आणि आया मारू कोणाला आका मारू कोणाला अरे गादीवरच्या धन्याला गादीवरच्या देवाला आणि आगमापूर गावाला कोकणाच्या खोऱ्याला आणि भातायाच्या वाप्याला आणि भातायाच्या वाप्याला आगमापूर गावाला हरिगा पांडुरंगाला मेंढ्याला क्या देवाला त्या देवाला मेंढ्याला क्या देवाला आणि भंडाऱ्याच्या मालकाला मेंढ्याच्या मालकाला आणि साधू बाळू मामाला त्या मामाला संत बाळू मामाला आणि अप्पा हाल तेराला आणि सद्गुरु माऊलीला सद्गुरु माऊलीला आणि पोळे माझ्या अन्नाला त्या अन्नाला पोळे माझ्या अन्नाला आणि मेंढी माझ्या माऊलीला मरगू माझ्या आईला आणि स्वतः गेले घालून त्या घालून रंजवत घालून आणि शुभराने कोणाला शुभराने कोणाला शिवापाले बंदीला नमोगेले बंदीला नमोगेले नताला नव माझ्या नताला पिंडरीच्या प्रभूला समया पांडुरंगाला समया पांडुरंगाला रुक्मिण मातेला कट्ट्यावरल्या देवाला आरतीवरल्या भीमाला आणि विद्या दिल्या गुरुला विद्या दिल्या गुरुला आणि आगनीच्या डोळाला व तांब्या झालं देवाला आणि सर्जावर तीराला मोत्यावाळी गणायाला आणि अन्न तुकबरायाला विलळ स्वामरायाला आणि सातवीच्या गुरुला गुरु सुदर्शिनाला आणि काळभैरी रवनाथाला मुलालाच्या धन्याला आणि चिंचयाच्या वनाला गाड्या माझ्या लाडीला आणि फुलवडीचं पटान आणि घरीचं गोटान आणि कोयऱ्यावर कोयीचं गरडाने गोऱ्याचं आणि हरिहर दोऱ्याला विठोबी रोगाला आणि आरवाडी रानाला कैऱ्या योया बैलाला देव माझा सोन्याचा व नागेला रे पाण्याचा आणि भंडाऱ्याला पिवळा देव नेवतीनं
हो आणि वासनारा देव माझा बाळापा देवा त्यात टायमाला गेला होता चाकरी सोडून घर वाड्याला बाबा. आणि या चंदुलाला सावकाराची त्याला चाकरी सोडायला ना देव निघून गेल्याला आपल्या घर वाड्याला घर वाड्याला गेला होता. घरला पै पाहुणी आली होती बहीण मेवना देवा आणि असणारा हिरा पाटीलारी मेवणा आलेला या असणाऱ्या माया पारबाव्याच्या घर वाड्याला बरगा. आणि बाळूची बहीण गंगूताय आणि काय बोला चालेल देवा त्यात टायमाला आपल्या बापाला मायापाला म्हणत होती तुझा बाळू येणाय खोडाय त्याला कोण देणार आहे मुलगी. आपल्या बाळूचं लगीन कसं होणार त्याला मुलगी कोण देणार देवा त्यात टायमाला अशी बोलत आली घरामध्ये चालली होती. एवढ्या अवधीला बाळू घर वाड्याला जायला. आणि यो हिरापा खिलारी सांगत होता माझी सत्यवा उपवर झाली या आणि तुमच्या बाळूला जेवढं लगीन येऊ करूया. असं देवा बोलताना स्वतः बाळूला आपल्या कानाला ऐकायला कानाला ऐकलं होतं आणि खाई लागला होता घर वाड्यात बोलायला देवा. आणि असणारा देव माझा बाळापा देवा त्यात टायमाला सगळा आणि देव माझा या बाळापा देव माझा या बाळापा वाड्या मैदिया गेलाया वाड्या मैदिया गेलाया बोलाया लाया लागेला सांगाया लाया लागेला आपल्या त्या बापाला आपल्या त्या बापाला बाळूला गेला बोलायला बाळूला गेला सांगायला लग्न नाही रे करणारे लग्न नाही रे करणारे बाळू होताय बोलते बाळू होताय सांगते आपल्या त्या बापाला आपल्या त्या बापाला एवढ्या वेगाया भिरला एवढ्या वेगाया तैमाला माया पाद्या यार बाव्या काय लागेल बोलायला बाळू माझ्या या मामाला बाळू माझ्या या मामाला तेव्हा हो स्वतः यो बाळापा लागला होता आपल्या बापाला काही सांगायला. काही लागला होता सांगायला त्या घडीला बाबा. बाप्पा गवलता पित्या समरता सांगतो ऐक देवाच्या टायमाला बाबा हो माझं लगीन यावं करायचं नाही मी लग्नाचा माणूस नाही बाबा असा बाळू लागला होता घर वाड्यात बोलायला. मी लग्नाचा माणूस नाही असं ऐकलं होतं देवा या हिराप्पा खिलाऱ्यानं बरे का जन्माला आलेल्याचं लग्नही झालं पाहिजे बाबा. आणि असं विचार लागली होती करायला पण बाळू काय ऐकाय तयार नव्हता देवाच्या टायमाला ह्याच्या मेहण्याला हिरप्पा खिलाऱ्याला राग आला होता बाबा ह्याच्या बोलण्याचा. आणि या असणाऱ्या बाळूचं काय करूया म्हणून साठी या हिराप्पा खिलाऱ्यानं काय छान काढायला देवा काही छान काढली का. आणि असणारा हिराप्पा खिलारी आपल्या सासऱ्याला या माया पारबाव्याला लागलेला बोलायला त्याला 5 पंचायत चावडीच्या कट्यावर नेऊया ना याची कबुली घेऊया. शिवा हा उद्याच्या दिवसाला या बाळूला अकोळ गावाला पंचाच्या चावडीला नेऊन उभा करूया. कसा लग्नाला तयार होत नाही बघूया म्हणाला. आणि असं लागलं होतं या असं या दोघांचं बोला चाली घडायला या हरबाव्याच्या वाड्यामध्ये देवाच्या टायमाला ना इलाजाची गोष्ट होती बाबा. तेव्हा हा रामाची रात्र संपून गेली सवळच्या पाऱ्याला सवयच्या पाऱ्याला समजेने आपलं आपलं काम उरकायला. आणि असणाऱ्या बाळूला देवा या असणाऱ्या माया पारबाव्यानं काही करायला गावामध्ये चावडीच्या कट्याला 5 पंच बसलेल्या ठिकाणी सगळी जण मिळून गेली बाबा. आणि बाळू माझ्या आया बघा मामाला आणि काही वकील यावं बघावं काही वकील
खिलारी सगळी जण बाळूला घेऊन गेली होती बाबा. आणि जसं पंचाच्या चवळीला या बाळूला जाऊन उभा करायला देवाच्या टायमाला आज पंच हा सगळी जण मिळून लागली होती बाळूला मध्ये घेऊन बोलायला बाबा. आणि बाळूला लागली होती बोलायला. एवढ्या अवधीला कोड पडून गेलता कोणाला? कोणाला गा? असणाऱ्या या बाळू धनगराच्या अंतकरणाला विचार पडला होता. पंच लागलं होतं बोलायला बाबा बाळू तुला लगीन यावं करावं लागल. आपण जर लग्नाला नकार दिला तर आपल्या वीर बापाचा अपमान होईल. पंचाच्या चवडीला देवाच्या टायमाला माझ्या बाळून विचार केला अंतकरण द्यायला बाबा. बाबा हा बाळून लग्नाला होकार द्यायचा विचार केला. एवढ्या अवधीला हिरप्पा खिलारी लागला होता बोलायला. की तसं नाही ऐकलं तर अकोल गावाला आणि या म्हाळापाच्या रावळाला खांबा संघ बांधून यायचं सत्यवाचं बाळूचं लग्न लाव्या. असं लागला होता हिरप्पा खिलारी बोलायला देवाच्या टायमाला. त्यावेळेला बाळून काय सवाल आणि काय शाप दिला हो. रागा कुरदा नाट्याला बाळू धनगर पंचाच्या चवडीला कट्ट्याला बसल्याला काय म्हणला? आणि स्वतःच्या मेवण्याला देवा या हिरप्पा खिलाऱ्याला देवाच्या टायमाला. जर माझं तुम्ही जबरदस्तीने लग्न करताल आणि बोला याला लागेला सांगा याला लागेला बाळू माझा मामा वे बाळू माझा मामा वे. हिरपाया खिलाऱ्याला हिरपाया खिलाऱ्याला मामा होता बोले दे मामा होता सांगेत. माझं जर लगन रे लग्न जर करशील माझ्या बेग मनवर रे मला तुझं जाईल. बाळू होता बोले दे बाळू होता सांगे दे पंचायाच्या चवडीला पंचायाच्या चवडीला. देवा व शिव बाळाप्पा सांगत होता आपल्या मेवण्याला हिरप्पा खिलाऱ्याला जर माझं जबरदस्तीने लग्न करसाल तर माझ्या मानवातनं तुझं मड जाईल बरं का. खळखळत्या पाण्यात हात बुडवून मरचेल देवा त्या टायमाला. त्यावेळेला हिरापा खिलारी म्हणत होता हा. मी मरलो तर मरू दे पण तुझं सत्यवाचं लग्न लावणार आहे. बाबा हा ह्या अखंड गाव या बाळू धनगराला येडा बाळू न खोळा बाळू शिवाय बोलत नव्हतं. याचं येड्याचं कशाला ऐकायचं याचं काय खरं आहे. मग या येड्याचं काय ऐकायचं असा विचार केलेला देवाने हाय पिंडाला. काय पिंडाला विचार केला होता आणि 5 पंचात चावडीच्या कट्ट्याला देवा हा ह्या पंचाच्या चावडीला त्याचं लग्न येऊ ठरायला बाबा. ह्या बाळूचं न सत्यवाचं लग्न ठरलं होतं. होय म्हणला होता त्या पंचाच्या चावडीला मग लग्नाची तयारी करायची तिथी मिती धरायच्या. किती मिती धरायच्या लग्न करायचं पण देवा गरिबीनं गाजलेली संसारानं गेलेली सुंदराई घर बरं का. काय केलं का घरवाड्याला जाऊन शिना बाबा. 5 पदराची झोळी केलती 5 घरची हळकुंड मागून आणली होती. हळकुंड मागून आणली होती. जात्यावर लागली होती गाणी गाऊन हळकुंड दळायला. नवरदेवावर गाणी गायली होती ओव्या म्हणून शिना हळद दळून तयार केली बाबा. सुंदराई दळ लागली होती हळद कशी दळायला देवा त्या टायमाला. जात्यावर गाणी गाऊन लागली होती हळद दळायला. आता जात्यावर गाणी म्हणते ते का मावशी? आता जातीच राहील नाही देऊ म्हणते ते की अजून म्हणते ते दुधा पण तेवढं कोण येत. मावशी काय मावशी गाणी येते ते का नाही जात्यावरची? येते येतील ना. येते ती पण गाणी कसली म्हणते ते माहिती आहे का मावशी? आता कसल्या हा कसली वा मोबाईल मधली ऐकून हा निमोनीच्या झाडाखाली आणि भाव माझा दारू कारी शाबाशी आहे. आणि कोणी मेल्यानं केली चाली नाली पोलिसाची गाडी मेल्यानं केली चाली नाली पोलिसाची गाडी. मेल्यानं केली चाली नाली पोलिसाची गाडी
पोलिसाची गाडी देवा हो ही आताच्या माऊल्या म्हणते त्या म्हणते त्या काय आणि आमच्या गावडे मावशीने वयस्कर झालेली जी माऊली आहे त्या ती कसल्या म्हणत होत्या ते काय म्हणतो त्या माहित आहे का काय हो आणि पहिली माझी वळवी ग मारे मागल्या मजोबाला पहिली माझी वळवी ग मारे मागल्या मजोबाला सासूने कोण जीवाला ये रे महाविद्याला सासूने कोण जीवाला ये रे महाविद्याला असेच म्हणतो त्या मोशा काय मला आठवत नाही बाबा तेव्हा या बाळू धनगराचं आणि या सत्यवाचं लग्न जमलेलं लग्न जमलेलं तिथे मी ती जवळ आल्या होत्या बाबा बाळूला संगतीला घेतलं होतं निघून गेली ती आप्पाच्या वाडीला आपल्या गुरुला आप्पा हळद सीजनाला हळद लावायची मुळशीना टायमाला उसा मांडव घातला होता केळी खांब रवली आलं आंब्या तोरणाला बांधली होती करंजाला थापट खवलं होतं तेव्हा डोईला मंडवल्या बांधलेल्या आणि असणाऱ्या सत्यवाय घरती जण या बाळू धनगराचं देवा त्यात्र टायमाला मोठ्या तवऱ्यानं काय लागलं होतं घरायला देवा त्यात्र टायमाला लग्न लागलं होतं लागायला बाबा आणि या कोळे गावात आणि काय वाजत गाजत आणि सोन्याचं भासिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं भासिंग लग्न मामाचं लागत सोन्याचं भासिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं भासिंग लग्न मामाचं लागत देवा हो लग्नाची लगीन घाय चाललेली मोठ्या तवऱ्यानं चाललेली बाबा काय थाटामाटात लग्न सोहळा पार पडला होता अक्षरा पडल्या होत्या अक्षिदा पल्ल्यावती आलेली पै पाहुणी मित्र मंडळ आमच्या बजरंग बली सारखं वर बाप हा पटक बांधून धोतर नेसून हिंडत होता कसं हातात हो आणि धनगर वाडा नटलाई झाला धनगर वाडा नटलाई झाला बाळू मामाच्या लग्नाला सत्यवाईच्या लग्नाला बाळू मामाच्या लग्नाला सत्यवाईच्या लग्नाला बाळू मामाच्या लग्नाला सत्यवाईच्या लग्नाला
भुयाला अरे जीवाची घालमेल झाली या जीवाची घालमेल झाली या अरे कसर करून दैवाला करमर माझ्या या घाटीला अरे वैतग लागेल वाटायला वैतर लागेल वाटायला अरे हिरा पमगया किनारे हिरा पमगया किनारे काय होत असं केल्याव अनदान भक्तीच मागाव आणि या बाळू धनगराच्या जर आडवं गेलं काय असं होतंय बघा आणि देव बाळू मामा चरणी झुकून वागाव 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 देवा हो शेव हिराप्पा खिलारी तांदूळ पडलेलं आणि बसला होता पंक्तीला भोजन करायसाठी देवा समजा वराल चालू तर शेवटच्या पंक्तीला शेव हिराप्पा खिलारी जेवण करण्यासाठी पंक्तीला बसायला आणि लागलं होतं बाळून शब्द श्याम दिलेला आठवायला बाबा जसा जेवणाचा घास मोका वाटे घालायला आणि या हिराप्पा खिलाऱ्याला ठसका लागायला खसका लागायला तसं अंगी एक लुळ पडायला बाबा देवा हा. छाती लागली होती दुखायला रक्ताची उलटी मुका वाट बाहेर पडायला अशा वेळेला असं लागलं होतं घडायला भर मंडपात त्यावेळेला या हिराप्पा खिलाऱ्याला लागलं होतं आठवायला बाळून दिलेला शाप खरा होणार आहे आणि आपण मरण पावणार आहे आपण त्याला म्हणलो होतो बाबा मी मरलो तर मरून पण तुझं लगीन करेन देवा हा त्यावेळेला यो हिराप्पा किलारी वाचा बंद लागली होती होयाला आणि हाताने लागला होता आपल्या मेहण्याला या बाळू धनगराला पालवायला फाळू लागला होता बघायला हिराप्पा खिलायला कड आणि हिराप्पा खिलारी हाताने बोलवत होता बाबा पोयला पडला होता ध्याय बेंगाला बाळून खांद्यावरचा उपरणा टाकायला सत्यवाकडे टाकलं आणि आपल्या मामाकडे आला हो बाळू धनगरा निघून गेला होता या हिराप्पा खिलाऱ्याच्या जवळच्या बाजूला त्यावेळेला हिराप्पा खिलारी हात मोहर करत होता मला हातामध्ये हात देईन वचन दे म्हणत होता उघडी लागली होती म्हणायला आणि हिराप्पा खिलारी सांगत होता अगोदर मला वचन दे मग तुला सांगतो देवा त्यावेळेला नाही त्याची गोष्ट होते आणि स्वतः या बाळू धनगराला या मांडवाच्या नावात देवाच्या तर टायमाला हातामध्ये हात दिला आपल्या मेहण्याच्या आणि आपल्या या सासऱ्याला काही वेळ आपल्या या सासऱ्याला काही वेळ अरे वचन या दिलं या काही वेळ वचन या दिलं या काही वेळ देवा पाण्याला
हातगात्याचा पेढेला त्या पेढेला हातगात्याचा पेढेला प्राण गेला निघून येऊया बेगा पेढेला त्या पेढेला येऊया बेगा टायमाला मांडवाच्या दारात दुकाया चालू गेर देवा मामाला वचन असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. ते बाळूमामाची आरती, प्रवचन, सर्व कार्यक्रम रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा, जय मेंढी माऊली. कशी आले जवळ बघा माझ्याकडे मेंढी माऊली. जय बाळूमामा.